आप्पानी कोथमिरीची पिशवी घेतली आणि ती कोथमिरीची पिशवी आता फोडून आप्पा त्यात टाकणार आहे. तर तवर बापू शेक हलवून घेते ते. मग आप्पानी पिशवी फोडली आणि बघा ही कोथमिरी टाकली बघा. बघताय नव्हता तुम्ही कोथमीर कशी हिरवीगार आहे बघा. मग तवर आप्पानी मीठ घेतलं आणि मीठ शेकत टाकलं. आप्पा फक्त मसाला बिसाला टाकत होता, बापू नुसतं शेकच हलवीत होत्यात. आप्पानी चटणीची पावडर घेतली आणि चटणीची पावडर टाकली बघा. मग बापूनी मस्तपैकी हलवून घेतलं बघा. पाण्यात बारडीत काय काय मिक्स केलेलं ते टाकलं. मग बघा शेकाला कसला तरी आल्या. शेक तर झणझणीतच बनणार आहे. मग तवर आप्पा शिरा करण्यासाठी गरा काढीत आहेत. टपात बघा भाजी बनवण्यासाठी बटाटो. आप्पाने मोठ्या कढईत तेल घेत व त्या कढईत का नाही कुरकुरे भाजणार आहेत आप्पा. भाजी करण्यासाठी तयार केलेली ही भाजीपाला